अगोदर आंदोलन का अगोदर आचारसंहिता? अगोदर जनता मग बाकीचे लफडे. तसं अगोदर आंदोलन सुरू आहे, आचारसंहिता ते आम्हाला नाही माहीत. निवडणुकाच होणार नाही, निवडणुका घेणार नाही ते. एवढा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न असताना निवडणूकच काय घेते ते? घेणारच नाही. जिल्हा परिषदेचे त्याचं आणखीन घेतल्या नाही तिन्ही नगरपालिकेचे, त्यांच्या सोयीनुसार होतं म्हणून. आता इथं मराठ्याच्या सोयीनुसार आहे ना. मराठ्यांचा प्रश्न आला की आचारसंहिता लावणार का तुम्ही? मग हे दोन मागच्या कम नाही घेतल्या, ते घेणार नाहीत. मी हे प्रामाणिकपणा सांगते, घेणार नाही. ज्वलंत प्रश्न आहे. एवढा मोठा समुद्रासारखा समाज आहे. येऊ सगळे तांगे कुंकडचे कुंकड उलटे पालटे होते नाही. पहिला मराठा नाही राहिला, त्यांच्या लक्षातच आहे ना. आणखी स्वतःच्या मुलापेक्षा जातीपेक्षा मराठ्यांना पहिल्यांदा अशी घटना घडली की कोणीच मोठं नाही. आता समाज आणि स्वतःचे पोरं आता राडे बास. समाज खूप हुशार झाला आमचा, आता खूप हुशार झाला. आमच्या समाजाला लई अड्यात काढलेलं आहे. आमच्या समाजाचा उपयोग करून घेऊन खूप लोक मोठे झाले. आता उतरती कळा जी शब्द आहे जुने, आता त्यांची उतरती कळा लागली. आता मराठी बी पिळूनच काढणार आहेत. ज्यांनी ज्यांनी आमचे हे केले ना त्यांना पिळूनच काढणार, आता सोडतच नाही. नेता म्हणजे काय कुणा जीवर दादा झाला आहे देव यांच्याच. हेच आहेत त्याचे किस्से सांगवर घ्यायला, यांसाठी पॉम्पलेट चिटकायला, भांडणं करायला, ह्योच मराठा आहे. यांच्या गाड्या लोटू लागायला ह्योच मराठा आहे. हे कोणाच जीवर दादा आहेत? आणि यांच्या नाद लग्न सोपं आहे का भाऊ? अर त्यांना कळण थांबा ना तुम्ही, अंमलबजावणी करू नका. दिल्लीला आरक्षणच नाही. दिल्लीला गेलो असतो ना मी. दिल्ली 102 103 घटना दुरुस्तीचा विषयच नाही आमच्या डोक्यातला. आमच्या डोक्यात ओबीसी आरक्षण आणि तेच पाहिजे आम्हाला, कारण आम्ही तिथं आहेत. त्यामुळं ते दिल्लीला काय आहे तिकडं म्हणजे घेण्यात दमायचं काम आहे. म्हणजे आमचं वावर नसून आम्ही दुसरी नांगरीत बसावं घेण्या देण्याची दुसऱ्याची काही गरजच नाही ना त्या कामाची. फक्त एवढंच सांगतो, 20-21 या अधिवेशनापर्यंत त्यांना अंमलबजावणी करणं. त्यांनी जर नाही केली, पश्चाताप म्हणजे काय असतो याची व्याख्या सरकारला करावं लागेल. इतकं ताकदीनं आंदोलन उभा राहणं, शांततेत. मराठ्यांनी एवढं ताकदीनं उभं राहायचं ना. अरे लाखाने उभा राहिले तुम्ही नुसते तरी यांच्या पायाखालची माती सरकून जाईल फुल टेन्शनमध्ये. आणि नुसते खिचडी शिजली त्या हिंगोलीला, त्यांना घाम आला. खिचडी इकडे शिजती, घाम त्यांना तिकडं आला. एवढं सोपं नाही. निवडणुका नाही, निवडणुका होणारच नाहीत, ते घेणारच नाहीत. निवडणुकाच काय विषय? गाड्या घेऊन त्यांना आमच्या तिकडे यायचं प्रचाराला. आमच्या दारात आम्हाला आरक्षणच नाही, इकडे कोकण निघाला गाडी घेऊन वर थुतार करू. चलो धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.